ये मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, इन मुश्किलों से कह दो मेरा खुदा बड़ा है। आती है आंधियाँ तो कर उनका खैर मकदम, तूफान से ही तो लड़ने खुदा ने तुझे गढ़ा है। ये मत कह दो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी हैं। या सुंदर ओळी आहेत माउंट अबू इथल्या ब्रह्माकुमारीमधील सतीश भाई यांच्या। सर्व धर्म समभावाची शिकवण, ईश्वर प्रेम आणि आत्मविश्वास वाढवणारं स्फूर्तिदायी आणि प्रेरणादायी गीत अलीकडं कोल्हापूरमधील एका प्रकरणामुळे जास्त चर्चेला आलं। कारण होतं या गीतावर हिंदुत्ववादी संघटनांनी घेतलेला आक्षेप। 21 नोव्हेंबर रोजी प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर या महापालिकेच्या शाळेत नेहमीप्रमाणे हे गीत शालेय विद्यार्थ्यांकडून गायलं जात होतं। याचा कोणीतरी व्हिडिओ केला आणि व्हायरल केला। यानंतर यावर आक्षेप घेत हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शाळेत जाऊन गोंधळ घातला। या प्रकारामुळे शाळेतील शिक्षिका आणि लहान विद्यार्थी भयभीत झाले। अखेर शाळा व्यवस्थापनाला हे गीत शाळेत घेतलं जाणार नाही असं हिंदुत्ववादी संघटनांना सांगावं लागलं। खरं तर यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काहीच नव्हतं। हे गीत संपूर्ण महाराष्ट्रात अनेक शाळेत गायलं जाते। याशिवाय अनेक संस्था संघटना यामध्ये सुद्धा ते गायलं जातं। याची मूळ निर्मिती जिथं झाली त्या ब्रह्मकुमारीमधील सुनंदा बहनजींनी जगभरात सर्व ठिकाणी प्रेम, आदर, समृद्धी, स्वास्थ्य, एकता आणि शांतता नांदावी हाच यामागचा हेतू असल्याचं स्पष्ट केलंय। की ए मत कहो खुदा से मेरी मुश्किलें बड़ी है, हे सुद्धा गीत विद्यालयातल्याच भाऊंनी जे बंधू या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये माउंट आबूला समर्पित आहेत त्यांनी बनवलेलं आहे। आणि अशीच एक समर्पित बहीण आहे, त्या बहिणीनं ते गायलेलं आहे। आणि ते खूप वर्षांपासून आम्ही सुद्धा गीत ऐकतो आणि त्या गीतावर मी कॉमेंट्स वाचलेले आहेत की हे गीत ऐकून मी खूप प्रॉब्लेममध्ये होतो, पण हे गीत मी ऐकलं, माझी एनर्जी वाढली, मी हिम्मतवान बनलो, मी घाबरलो नाही, त्या प्रश्नाला मी किंवा त्या प्रॉब्लेमला मी चांगल्या पद्धतीनं सॉल्व केलं, अशा पद्धतीचे रिमार्क पण आहेत। त्यामुळं समाजामध्ये कुठल्याही प्रकारे काही धार्मिक तंटे निर्माण व्हावेत अशा पद्धतीनं हे गीत बनवलेलं नाही। हे गीत केवळ मनुष्याची एनर्जी वाढावी म्हणून बनवलेलं आहे। या गीतातील खुदा या शब्दावरून हा सगळा गदारोळ झाला होता। हा शब्द उर्दू आहे असा आरोप करत याला जातीय रंग देण्याचा प्रकार झाला। या शब्दाचा मूळ अर्थ काय आहे हे जाणून घेण्याची तसदी मात्र कुणीच घेतली नाही। तसं ते गीत उर्दू भाषेमध्ये असल्यामुळे त्याला खुदा हा शब्द वापरलेला आहे। आणि खुदा या शब्दाचा अर्थ आहे जो खुद इस धरती पर आता है, ज्याला यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, गीतेमध्ये ईश्वराने सांगितलंय मी धर्तीवरती येतो। तसं खुदा या शब्दाचा अर्थ आहे तो स्वतः या धर्तीवरती येतो। तर असं विविध रूपामध्ये ईश्वराला विविध धर्मामध्ये लोक त्याला आळवतात किंवा त्याची आराधना करतात, कारण आपण सगळे एका पित्याची संतान आहोत। या शाळेत बालवाडी ते 7वी पर्यंतचं शिक्षण दिलं जातं। या चिमुकल्यांपुढं असा गोंधळ माजवल्यानं त्यांच्या मनावर काय परिणाम होईल याची मात्र कुणीच काळजी केली नाही। या सगळ्या प्रकरणावर पालक वर्गातून नाराजी व्यक्त होतीये। ही प्रार्थना आम्ही गेली 7 वर्ष ऐकतोय। मला ह्याच्या प्रार्थनेशी काही आक्षेप नाही। आम्ही घरात गुणगुणतो, इथं मुलं म्हणायला लागली की त्यात काही गैर नाही, तुम्ही पण पूर्ण ऐका ती प्रार्थना, त्यात कुठं तुम्हाला गैर वाटलं तर तुम्ही हे करू शकताय। त्या प्रार्थनेत उलट घेण्यासारखं आहे की आपण ईश्वराकडे काहीतरी मागतोय आणि ते आपण त्याला सांगतोय की आपण हे करत नाही। सगळी एकच आहे, एकच आहे, भगवान तर आपला एकच आहे। त्यामुळं जात धर्म पाळू नका आणि मुलांच्या पण मनात रुजवू नका। त्याविषयी मुलं अक्षरशः आमची इतकी घाबरली होती यात की पालकांनी एवढा मोठा रगाडा केलेला बाहेर। मुलं अक्षरशः आतमध्ये आमच्या शाळेत नसून बाहेरचीच होती सगळी। शाळेत घडलेल्या या प्रकाराचा कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी सुद्धा निषेध व्यक्त केलाय। त्यांचं जर काही आक्षेप असतील शाळांच्या बद्दलचे, अभ्यासक्रमाबद्दलचे, प्रार्थनेबद्दलचे, तर त्यांनी शिक्षण विभागाकडे संपर्क साधून ती रीतसर मागणी लेखी करावी आणि शिक्षण विभाग जो आहे तो मुख्याध्यापक आणि शिक्षकांना विचारू शकतो। आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशी एक यंत्रणा तयार व्हायला पाहिजे की जेणेकरून शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना भेटीस धरलं जाणार नाही। जे अशी अचानक शाळेच्या प्रिमाइसेसमध्ये घुसतात त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हे दाखल झाले पाहिजेत। जर काही शिकवणूक चुकीचं चाललं असेल तर शिक्षणाधिकाऱ्याला सांगा, त्याच्याशिवाय त्याच्यावर कारवाई करायची असेल, फौजदारी गुन्हा झाला असेल तर पोलिसांना सांगा, पण झुंडीनं आत शिरायचं
आणि दाबी दाखवायची चुकीचं आहे. आणि चाललं आहे त्याचं कारण एकमेव आहे ते म्हणजे पोलीस खातं. पोलीस खातं या लोकांना काही करत नाही, त्यांना अभय देतं आहे. खरं म्हणजे हे फाळकुडदादा ह्या महिलांना त्रास देण्यासाठी येत आहेत. आणि गंमत म्हणजे ते शिवाजी महाराजांचं नाव घेतात. ज्या छत्रपती शिवरायांनी महिलांच्यासाठी जी एक चांगली उत्तम प्रकारची वागणूक कशी द्यायला पाहिजे, जागतिक पातळीवरची त्यांनी आदर्श घालून दिला आहे. आणि त्यांचं नाव घ्यायचं, त्यांचं नाव बदनाम करायचा उद्योग करतात. ते शाळेला ज्ञान मंदिर मानलं जातं. इथं जातीरहित भेदभावरहित ज्ञानदानाचं काम केलं जातं. सर्व धर्म समभावाची शिकवण याच ठिकाणी दिली जाते. या ठिकाणी देशाचं भविष्य घडवण्याचं महत्त्वाचं काम शिक्षक करत असतात. मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं, त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम याच पवित्र ठिकाणी होत असतं. आता अशा ठिकाणी असे प्रकार कितपत योग्य असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय. किमान शाळेसारख्या पवित्र ठिकाणी तरी असे प्रकार घडू नयेत. पुढची पिढी घडवण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांना भयमुक्त वातावरणात आणि प्रामाणिकपणे त्यांचं काम करू द्यावं हीच अपेक्षा. कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर.